मालवण समुद्रकिनाऱ्याजवळील कुर्टे बेटावर छत्रपती शिवरायांनी 1664 ते 67 मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला. किल्लेबांधणी गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीखाली झाली, तर मुख्य वास्तुविशारद होते हिरोजी इंदुलकर. मालवण जेटीपासून किल्ले सिंधुदुर्गला जाणाऱ्या प्रवासी होड्या मिळतात. तिकीट काढलं आणि किल्ल्याकडे प्रवास सुरू झाला. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार शत्रूंचा हल्ला रोखण्यासाठी वक्राकार अशा गोमुखी पद्धतीने बांधले गेले. प्रवेशद्वारासमोर श्री हनुमानाचं छोटं मंदिर, महादरवाजाच्या दोन्ही बाजूस बुरुज असून वर नगारखाना आहे. छत्रपती राजाराम महाराज निर्मित शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचा आशीर्वाद घेऊन जवळील महादेव मंदिरात आलोत. येथे भुयारी मार्ग देखील आहे. या समुद्री किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, ज्यांचं नाव दूध, साखर आणि दही बाव. मराठाकालीन जल व्यवस्थापनेचे उत्तम उदाहरण. भवानी मातेचे दर्शन घेऊन तटबंदी मार्गे किल्ला पाहण्याचे ठरवले. तत्पूर्वी तटबंदीतील एका दरवाजातून बाहेर येऊन काही वेळ येथे घालवला. एकूण 48 एकरात पसरलेल्या ह्या किल्ल्याला सुमारे 3 किलोमीटर लांबीची नागमोडी तटबंदी आहे, जी जवळपास 3.5 मीटर रुंद व 9 मीटर उंचीची. तटबंदीला तब्बल 26 बुरुज असून त्यात पहारेकऱ्यांसाठी खोल्या देखील आहेत. 1765 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेऊन त्याला फोर्ट ऑगस्टस असे नाव दिले. त्यानंतर काही काळ हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात राहिला आणि अंततः 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. चुन्याचा घाणा पाहून महापुरुष मंदिराला आलोत आणि शेवटी शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पाहून परतीच्या मार्गाला लागलोत.